नमस्कार. नवभारत नवराष्ट्राच्या छोटे सरकार या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष वसीम नायकवडी यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 साठी ते इच्छुक उमेदवार म्हणून आगामी निवडणुकीमध्ये निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सुपारी फुटली आहे, तयार आहे ना तुम्ही सगळे? आम्ही अदला बदल करत असतो, कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी मग शिंदेने त्याला कधी डोळा मारला की दाढीवर हात फिरवला. आगे झाला जागे राहा, नाहीतर अनाकोंडा आ जाएगा. एकीकडे लावणी, दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन. मी सडाफटिंग माणूस आहे, तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने घ्यावे लागतील. नमस्कार, मी वसीम मुन्ना नायकवडी, प्रभाग क्रमांक 15 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी मधून निवडणूक लढवत आहे. माझे वडील स्वर्गीय मुन्ना नायकवडी 15 वर्ष नगरसेवक होते. राजकारणातून समाजकारण हे आमच्या पिढ्याने पिढ्या चालत आलेला मला वारसा लाभलेला आहे. आमचे वडील नगरसेवक असताना प्रभागातील बरेचसे समस्या त्यांनी सोडवले. रस्ते, गटारी, स्वच्छ पाणी हे प्रत्येक नगरसेवकाचं काम आहेच. पण ह्याच्या पलीकडे जाऊन आपल्या समाजामध्ये किंवा जिथं आपली वस्ती आहे, नागरिक जिथं राहतात, तिथं जे वंचित घटक आहेत, जे शिक्षणापासून लांब आहेत किंवा जे रोजगारांना युवांना रोजगार नाही आहे, अशा आमच्या वडिलांनी गोरगरीब महिलांसाठी नॅशनल युनिटी फॉर चॅरिटेबल ट्रस्ट ह्या नावाने संस्था उभी करून गोरगरीब महिलांना फ्रीमध्ये शिवण क्लास असेल, योगा कोर्सेस असेल, कुकिंग असतील, की महिला स्वावलंबी कसे होतील आणि आपल्या पायावर कसे उभे राहतील ह्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपला प्रभाग नशामुक्त व्हावा. तुम्ही बघताय की आजची युवा पिढी नशामध्ये बर्बाद होते. दारू असेल, गांजा असेल, बाकी काय असेल, तर ह्याला वेळोवेळी चांगलं मार्गदर्शन करून, प्रबोधन करून त्यांना त्या नशेतून रोजगाराकडे आमच्या वडिलांनी वळवलं. महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब ज्यावेळी राष्ट्रवादीतून स्वतःच्या आपल्या राष्ट्रवादीकडे गेले, त्यावेळी आमचे लाडके आमदार आदरणीय इद्रिसभाई नायकवडी साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी आणि माझ्या हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय पद्माकरजी जगदाळे साहेबांनी मला शहर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली. आज मी हा माझ्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये बघतोय की गेली 20 वर्ष ज्या लोकांना आपण निवडून दिलं त्या लोकांनी फक्त खोटी आश्वासने दिलेली आहेत. 20 वर्षामध्ये त्यांना एक कचरा कुंडी काढता आली नाही. मी आणि आमचे सहकारी मित्र बिरेन थोरात साहेबांनी जे वर्षानुवर्ष रखडलेलं काम होता, धनंजय शाळेसमोर एक कचरकुंडी होती, समोर शाळा होती, त्या कचरकुंडीमुळे लहान मुलांना, लोकांचा आरोग्य धोक्यात आलेला होता. तिथं मोकाट कुत्री होती, जनावरं होती. बऱ्याचशा त्या कुत्र्यांनी लहान मुलांचा लचका तोडलेला होता. आम्ही फक्त 8 दिवसामध्ये पाठपुरवठा करून तिथली कचराकुंडी हटवली, तिथं पिविंग ब्लॉक बसवले. त्यानंतर प्रत्येक मशिदीच्या समोर आम्ही पिविंग ब्लॉक बसवले. त्यानंतर लोकांचे जे जे आम्हाला समस्या आले की जिथं डांबावर लाईट चालू नाहीत, जिथं अंधार आहे, तिथं लोकवस्ती जास्त आहे, तिथं शाळेला मुलं वगैरे जातात, तिथं लाईट उपलब्ध करून दिली. आणि आता आम्ही जे निवडणुकीला थांबणार आहे तर फक्त आणि फक्त बदल घडवण्यासाठी थांबणार आहे. लोकांना स्वच्छ पाणी देणे, 24 तास पाणी देणे हे त्यांचा मूलभूत अधिकार आहे. चांगले रस्ते, चांगले गटारी, वेळेवर घंटागाडी येणे, वेळेवर गटारची स्वच्छता करणे. गटार जर स्वच्छ नसेल तर लहान मुलांना डेंग्यू वगैरे आजार होतात, मोठ्यांनाही साथीचे रोग होतात. ते साथीचे रोग पसरू नये. या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये एकही चांगली शाळा आमच्या प्रभागामध्ये आता असलेल्या नगरसेवकांनी केलेली नाही. किंवा गोरगरीब जे जनता आहे, गोरगरीब लोकांच्या प्रत्येकाची परिस्थिती असते असं नाही. गरीब मुलींचे लग्न असू देत किंवा मुलांचे लग्न असू देत, एकही आमच्या प्रभागामध्ये शादीखाना असं नाही की जिथं गोरगरीब मुलांची कमीत कमी रुपयामध्ये लग्न होईल. त्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रभाग क्रमांक 15 मध्ये हिंदू असू दे, मुस्लिम असू दे किंवा कुठल्याही जातीचे माझ्या बहिणीचं लग्न असेल तर हे वसीम नायकोडी एक भाऊ म्हणून गवाही देतोय की प्रत्येक मुलीला 10,000 रुपये रोख लग्नाला मी देणार. हे बघा साहेब, तुम्ही म्हणताय मुद्द्यावर निवडणूक लढवायची, तर मला कुणावरही टीका टिप्पणी करायची नाही. मला माझा प्रभाग सुधारायचा आहे. इथल्या लोकांचं आरोग्य धोक्यात नाही येणं, माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिक स्वस्थ राहणे आणि चांगलं राहणे माझी जबाबदारी असणार आहे. आज तुम्ही प्रभाग क्रमांक 15 मध्ये बघितला तर पाण्याची समस्या खूप मोठी आहे. फक्त सकाळी 1 तास पाणी येतो आणि 1 तास पाणी आल्यामुळे लोक मोटरचा वापर करतात आणि लोक मोटरचा वापर केल्यामुळे त्यांच्या लाईट बिलामध्ये पण फरक पडतो. गोरगरिबांनी जर 1 तास मोटर लावली, सरासरी आपण 10 किंवा 20 किंवा 30 रुपये युनिटनं जरी दर काढला तर महिन्यांना त्यांना कमीत कमी 2 ते 2,500 रुपयाचा अधिभार बसतो. हेच जर आपण त्यांना 24 तास चांगलं पाणी अवेलेबल करून दिलो तर 100% त्यांचा जे वाया जाणारे लाईट बिलचे पैसे आहेत ते सुद्धा वाचतील, तेही कुठेतरी त्यांना उपयोगाला येतील. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची मोठी समस्या आमच्या प्रभागमध्ये असेल तर चांगले रस्ते अजिबात नाहीत, गटारी नाही आहेत, ड्रेनेजची सुविधा नाही आहे. आज आपण घरपट्टी भरतो, पाणीपट्टी भरतो, नागरिकांना महानगरपालिकेतून शासनाकडनं जे काय सुविधा आहेत ते सगळे सुविधा एक नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर आमची जबाबदारी आहे की त्यांना व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने पुरवणे. आणि दुसरी एक मोठी जर तुम्ही बघितला तर आर्थिक दृष्ट्या बघितला तर इथं आमचा जे समाज आहे ते म्हणजे पूर्ण गरीब कुटुंब सगळे इथं राहतात. प्रभाग क्रमांक 15 मध्ये जर तुम्ही बघितला, आमचा बहुजन समाज असेल, मुस्लिम समाज असेल, यांनी रोज मिळवायचा आणि खायचा, तर त्यांच्यासाठी आर्थिक व्यवस्था काहीच नाही. आज बघितला तर आमची माता भगिनी बचत गटमध्ये बसतात आणि बचत गटचा जर तुम्ही व्याजदर काढला वार्षिक 30% त्यांना व्याजदर पडतो. तर मी निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिला महाराष्ट्र शासनाकडनं किंवा महापालिकेकडनं जे काही आर्थिक त्यांना 2 लाख कर्ज असेल, 3 लाख कर्ज असेल, कमीत कमी टक्क्यामध्ये जे शासनाची सुविधा असतील मी त्यांना घरोघरी पोहोचवणार. आणि आर्थिकदृष्ट्या महिलांना म्हणजे आपण म्हणतो ना, हाताला काम आणि कामाला दाम, ह्याप्रमाणे त्यांना आपण काम द्यायची व्यवस्था करू. मग छोटे छोटे चटणीचे पॅकिंग मशीन असतील किंवा आपले ते कांदा लसूण चटणीचे मशीन्स असतील किंवा मेणबत्ती आपण पॅकिंग करतो ते मशीन असतील किंवा कुरकुरे वगैरे पॅकिंग करतो ते असतील, आपण त्यांना फक्त व्यवसाय देणार नाही तर त्यांच्याकडनं खरेदी सुद्धा करणार आहे. नाहीतर बरेचशा वेळी असं होतो की महिलांना व्यवसाय मिळतो पण त्यांच्याकडनं खरेदी कोण करत नाही. तर आम्ही लवकरच मी आणि बिरेन थोरात साहेब आणि आनंदजी परांजपे साहेब आपल्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये एक मोठा मेळावा घेणार आहे. त्याच्यात मुंबईचे कमीत कमी 30 ते 35 कंपन्या असे येणार आहेत की जे महिलांना सांगणार आहेत की तुम्ही कुठले कुठले व्यवसाय करू शकतात. त्याच्यात शर्ट्स असेल, पॅन्ट असतील, जॅकेट्स असतील किंवा तुमचे एम्ब्रॉयडरीचे कोर्स असतील, त्यांनी स्वतः त्यांना कच्चा माल देणार आणि त्यांच्याकडनं परत विकत घेणार. ह्याकडनं महिला कुठंतरी आमचे सक्षम बनतील. आणि आदरणीय आमचे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी जे लाडकी बहीण योजना 1500ची चालू केलेली आहे, आम्ही प्रयत्न करू की जास्तीत जास्त त्याच्यात पण वाढवूया.